नमस्कार. मी आज तेल बनवणार आहे. केस गळतात, सफेद होतात, कोंडा होतो, त्यासाठी काय काय घेतलं आहे. माका, जास्वंदीची फुलं, मेथीचं दाणे, आवळा, आणखीन आपलं कांद्याचं बी. हे बघा, हे खोबरेल तेल 250 ग्रॅम आहे पॅरेट. त्यासाठी हे 4 चमचे मेथी, 6 चमचे कांद्याचं बी, 4 आवळा आहेत. ते सगळे हे आवळा वाळवून घेतलेला आहे. परत हे माका वाळवलेला आहे. जास्वंदीची फुलं पण वाळवून घेतलेली आहेत. हे सगळं एकत्र करून तेल बनवणार आहे मी. सावलीत वाळवलं की उन्हात? सावलीत, उन्हात नाही. हे आता याची पानं काढून घ्या ना, टाकून द्या. म्हणजे अशी झाडं असतात माक्याची गावी. उन्हात वाळवलं तर ते सगळं त्याला फुल सफेद येतं, पानं हिरवी असतात. हे त्याचं बी आहे, हे बी आलेलं आहे. पण उन्हात वाळवलं तर हे सगळं निघून जाणार ते? हां, उन्हात नाही वाळवलं, हे सावलीला वाळवलेलं आहे सगळं. हे सगळं एकत्र करून त्याचं तेल बनवलं आहे मी. हे केसासाठी उत्तम. आवळा, माका. आणि हे किती घ्यायचे? हे जास्वंद आणि ही फुलं एक 10-20 फुलं आहेत वाळवलेली. आणि ह्या काय मापून घेते ना, ह्या काढून आणलेलं आहे ना. हां, या अंदाजेच घ्यायचं. अंदाजे. हां, हे सगळं आता हे 250 ग्राम तेल आहे ना, ते 50 ग्राम तर त्याच्यात आटून गेलं पाहिजे, कमी व्हायला हवं. एवढं ते शिजवून घेणार. नंतर मी तुम्हाला दाखवेन मग ते तेल कसं येतं ते. आणि हे केसासाठी उत्तम. आपण ह्याच्यातून आणतो ना मेडिकलमधून, काय महागुंगरास तेल, तशा पद्धतीने ते माक्याचंच असतं तेल. त्याच्यात माका असतो वापरलेला असा. पण हा माका आपल्याला इकडे मुंबईला शहरात पण मिळू शकतो ना? हां, मार्केटला मिळत असेल, पण ह्या गावचा आहे. शहरात पण असं म्हणजे काय काय ठिकाणी असत असेल, पण आपल्याला माहिती नाही. पावसाळी वनस्पती. हां, आता उन्हाळ्याच्या म्हणजे विहिरी असतात ना मोठ्या मोठ्या पाण्याच्या, त्या ओलाव्याला या जिवंत असतो. आता पण मरत नाही तो. आता आपण काढून घेतो ना सगळं. हे सगळी पानं काढून घेणार, त्याची ढेकणं तिथं टाकणार, नंतर मग ते त्याला शिजवणार. हे बघा, मेथीचं दाणे आणि कांद्याचं बी हे मी आता जरा मिक्सरला फिरवून घेणार आहे. थोडं हलकं, म्हणजे त्यालाच लवकर त्याचा अर्क यावा म्हणून ह्याच्यासाठी जरासं मी फिरवून घेणार. हे बघा, तेल आता ओतून घेतो ह्याच्यात मी. आपण 250 ग्रॅमची बाटली आहे ही. पुरं तेल ओतून घेणार आहे. हे तेल चांगलं असतं बाटलीचं. आपण सुटं जर आणलं ना तर त्याच्यात ते मिक्स असतात तेल. बनवायला तर याच्यातच बनवा तुम्ही तेल. घरगुती कोण घाण्यावरून घेत असेल तर चांगलं. गावच्या ठिकाणी घाण्यावर आणतात ना ते. हां, खोबरं स्वतः घरातलं हे करून ते तेल चांगलं. आता हे आपण त्याच्यात सगळं टाकून घेऊया माका. आणि ह्या उन्हात का वाळवून घेतला माहिती आहे ना? उन्हात न सावलीला, उन्हात नाही वाळवायचं. ते ओलं जर आपण टाकलं नाही तर ते तेल लवकर खराब व्हायची शक्यता असते. हे तेल खराब होऊ नये म्हणून सावलीला वाळवून घ्यायची फुलं आणि पानं. सावलीला अशासाठी की त्याच्यातली जी म्हणजे तत्व आहेत ना, हां, ते नष्ट होत नाही. सावलीत वाळवलं. आता याच्यात तर सगळा तेलाचा अर्क उतरणार. हे आपण शिजवून घेतल्यावर उतरणं. हे माक्याचं बी आहे याच्यात. मला रुजसं घालायचं आहे थोडंसं. हे बघा बी कसं आहे ते. हे माक्याचं बी. हे आवळा, हे वाटून घेतलं. हे मेथी आणि कांद्याचं बी थोडं मी करून घेतलं आहे मिक्सरला. आणि कांद्याचं बी दुकानातून घेताना ना जरा सांभाळून घ्या. म्हणजे कसं सदाफुले आणि ते बी सेम असतं, दिसायला सारखंच असतं ना ते. हां, सदाफुलीचं बी आणि कांद्याचं बी सेम दिसतं. हे सगळं याच्यात भिजवून घ्यायचं असं. आणि आता हलका गॅस मंद करून आटून घ्यायचं याच्यात.
नंतर पण ढवळायला पाहिजे त्याला. तर गॅसवर ठेवून घेतलं. हे बघा, या आता कडून घ्यायचं चांगलं आणि थंड व्हायचं ठेवायचं तसंच. थंड झाल्यावर मग ते गाळून घ्यायचं साफ तेल. गॅस कमी करायचा, मंद मंद गॅसवरती आटून घ्यायचं आहे असं. हे बघा कसं तेलाला कड येतोय. ह्याचा सगळ्याचा अर्क उतरला. आटाला थोडं म्हणजे असंच उतरून ठेवायचं. नंतर गाळून काढायचं तेल. ते साफ थंड झालं पाहिजे ना. हां, कमीत तरी अर्धा तास लागले शिजायला. बघा काचेची बरणी घेतली मी. तेल बनवलं ना काल मी, ते आता ह्याच्यात गाळून काढणार आहे मी. पातळ कपडा घेतला आहे त्याच्यासाठी. हे बघा कसं झालं तेल. हे तेल आपल्याला केसाला फायदेशीर आहे सगळ्यासाठी. तुम्ही असं तेल बनवून बघा. काचेचीच बाटलीत ठेवायचं. बरणी असो, छोटी बाटली असो. थांब. हे बघा माक्याचं तेल मी तयार केलंय. कसं करायचं तेल बघा. हे बघा दिसतंय कसं. बघा कसं आपण मेडिकलमधून आणतो ना महागोंगरच तेल, तसा कलर झाला. हे बघा असं तुम्ही बनवून बघा. हे तेल ना केसासाठी लय चांगलं. केस गळायचं थांबतात, काळे होतात. ते रात्रीचं घालून झोपलो आपण तर झोप पण लागते शांत. असं शांत थंड तेल आहे. हे तुम्ही बनवून बघा. आणि कसं आहे ते सांगा. कसं झालं ते कमेंट करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.